गोकुळ सोबत गोकुल। मिरज येथे राहणारे जोगी समाजातील 2 युवक कोल्हापूर शहरातील लॉ कॉलेज परिसरात संशयितरित्या फिरताना आढळले। काही स्थानिक नागरिकांनी त्यांना पत्ता आणि नावे विचारले असता दोन्ही तरुणांनी असमाधानकारक उत्तरे दिली। यानंतर त्यांनी त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी स्थानिक नागरिकांच्या गर्दीने त्यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। दरम्यान मुले पळवणारी टोळी भगवे कपडे घालत शहरात फिरत असल्याची अफवा कोल्हापूरमध्ये पसरली होती। शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या युवकांना ताब्यात घेत चौकशी करत दोन्ही युवकांची पोलिसांनी ठाण्यात रवानगी केली। याची सविस्तर चौकशी केली असता हे युवक मुले पळवणारी टोळी नसून जोगी समाजाचे असल्याचं समोर आलं। परंतु या संपूर्ण प्रकाराने शहरात काही काळ अफवा पसरली होती। याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक अजय सिंदकर म्हणाले, शहाजी लॉ कॉलेज राजारामपुरीच्या जवळ 2 लोकांना पकडले असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही स्टाफ त्या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणी समीर सलीम जोगी आणि साहिल जोगी असे 2 लोक भगव्या कपड्यांमध्ये भिक्षा मागण्याकरता फिरत असताना मिळून आले। तर त्यांच्याबद्दल तिथल्या स्थानिक लोकांना शंका आली म्हणून मनोहर मधुकर इंगवले यांनी त्यांच्याकडे त्याचं नाव, पत्ता आणि त्याचं आय कार्ड विचारलं। तर त्यांनी त्याला व्यवस्थित न सांगितल्यामुळे ते तिथून घाबरून पळत सुटले होते। त्याच्या मागे हे 2 लोक गेले आणि मग त्यांना तिथे जमावाने ताब्यात घेतलं होतं आणि पोलीस स्टेशनला आणले। आम्ही त्यांना त्या दोन्ही इस्मानला इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे। सदर दोन्ही इसम हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात कृपामाई मारुती मंदिराजवळ मिरज येथे त्यांच्या परिवारासह राहायला आहेत आणि ते जोगी समाजाचे असून रुद्राक्ष, मणी, दगड वस्तू ह्या विकून किंवा भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह करतात अशी त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। तरी देखील त्यांच्या मूळ पत्ता, बाकीची त्यांची ID प्रूफ किंवा त्यांचे नातेवाईक, त्यांचा कामधंदा काय आहे किंवा ती कशा करता आली होती याची बारकाईने कसून चौकशी चालू आहे आणि त्याच्याबद्दल काही तक्रार किंवा आक्षेपार्ह दिसून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि तसं कोणतीही धार्मिक तेढ किंवा अशा प्रकारचा तिथे कोणताही प्रकार घडलेला नाही। फक्त ते परप्रांतीय आहेत आणि त्या संशयावरून त्यांना तिथे जमावाने ताब्यात घेतलेलं आहे। मुले पळवणारी टोळी कोल्हापूर शहरात आल्याचं समजताच शहरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं।